या सगळ्यात आपल्याला महत्त्वाची गोष्ट अशी समजली आहे ती म्हणजे अस्तिका आणि विरोचक एकमेकांशी कधीही कसेही कुठेही कम्युनिकेट करू शकतात। हो, कारण आम्ही बोलत असताना तिला विरोचकाने बोलावलंय म्हणून ती निघून गेली। तू दुसरी कुठली गोष्ट सांगणार होतास? दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मी अस्तिकाशी बोलत असताना का कोणास ठाऊक पण मी तिला बोलून गेलो की दुर्मदला मी नाही विरोचकाने मारलं होतं। कारण दुर्मद देवी आईच्या बाजूने जाणार होता। तू हे सगळं तिला सांगितलंस आणि तिने विश्वास ठेवला? अनएक्सपेक्टेडली ठेवला। याचा अर्थ खरंच तिचं तुमच्यावर प्रेम आहे, म्हणून तिने विश्वास ठेवला। मला खरंच माहित नाही, म्हणजे मी असं काही विचारही केला नव्हता की मी असं काहीतरी बोलेन, पण मी बोललो। सगळं देवी आईच्या इच्छेप्रमाणे घडतंय। आता विरोचकामध्ये आणि अस्तिकामध्ये तेढ निर्माण होईल आणि त्याचाच आपण फायदा घ्यायला हवा। आता कुठेही जायची गरज नाही। आज रात्री या घरातल्या एकाला संपवायचं, मग नेत्रा आणि उरलेल्यांचं काय करायचं ते मी बघून घेईन। तेव्हा तू जाऊन ये। दुर्मदला स्वतः विरोचकाने मारलं होतं। त्या विरोचकाने हे तुला कधीच कळू दिलं नाही की विरोचकाने स्वतः मारलंय दुर्मदला। काय झालं? अस्तिका 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 कसला विचार करतेस? कोणाला मारायचंय याचा? मी सांगते, केतकीला अनंतात विलीन कर। एकटीच असते तिच्या रूम मध्ये। मी तिच्या रूम मध्ये जाऊन तिच्या बाथरूम मधली खिडकी उघडेन। त्या खिडकीने तू आत ये आणि संधी मिळाली रे मिळाली की दंश कर। कळतंय? साहेब, पण विरोचकाने अस्तिकाला असं अचानक का बोलावून घेतलं असेल? माहित नाही, नेत्रा पण खूप अशी गडबडीत निघून गेली ती, आणि ती तिच्या त्या तशा रूपात समोर आली होती माझ्या, तशीच निघून गेली। नेत्रा, हे जर आपण बाहेर कोणाला सांगितलं ना, कोणीही विश्वास नाही ठेवणार आहे आपल्यावर। तुम्ही पाणी घ्या। साहेब, पण ह्या सगळ्यात एक गोष्ट चांगली झाली आहे, आपल्याला कळलंय अस्तिका विरोचकाच्याच खोलीत असते, त्यामुळे आपलं काम सोपं झालंय। त्यामुळे मी कधी जाऊन डायरेक्टली इनडायरेक्टली तिला निरोप देऊ शकतो। नाही साहेब, असं केल्याने विरोचकाला संशय येऊ शकतो। साहेब, विरोचकाला मगाशी संशय आला असेल का, म्हणून त्याने अस्तिकाला बोलावून घेतलं? मग का बोलावून घेतलं असेल? काम असेल कदाचित काहीतरी तिच्याकडे। काम? साहेब, अस्तिकाचं एकच काम आहे,
विरोचकाच्या सांगण्यावरून लोकांचे जीव घ्यायचे. तसलं काही नसेल ना तुझ्या डोक्यात? नेत्रा, आपण घरात सगळ्यांना अलर्ट करूयात. मला बाबांची खूप काळजी वाटते. ते आणि अस्तिका एकाच खोलीत असतात. नेत्रा, पण मला नाही वाटत अस्तिका असं काही करेल. म्हणजे मला कुठेतरी असं वाटतंय की मला सांगितल्याशिवाय अस्तिका तर विरोचकाने सांगितलेलं कुठलंही काम करणार नाही. कालपर्यंत ती फक्त विरोचकाची गुलाम होती, आता ती आपली गुलाम आहे. दरवेळेला ती येते, घाबरवते आणि आम्ही घाबरायचो सुद्धा. पण आता मी तिला नाही घाबरत. त्यामुळे मी तिचं काहीच ऐकत नाही. आजही तिने तेच केलं. ती आली, तिने मला डिवचलं. बेवडे, 8 वाजले. 8 वेळ झाली असेल ना तुझी? हा, औषध घ्यायची वेळ झाली असेल ना? हात थरथरत असतील ना? जा 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 जा, तू तुझं औषध घे. मी बघते स्वयंपाकाचं. जा. काही गरज नाहीये. सोडलीस? किती महिने झाले सोडून? की मग सगळे झोपल्यानंतर पितेस आता रात्री? ऐक ना, मी काय म्हणते, तुला 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 जाणवलं का काही? म्हणजे त्या दारूमुळेच तू केदारमधून बाहेर पडलीस तू, हो की नाही? नंतर तर काय दारूत बुडवूनच घेतलं स्वतःला, वाहत गेलीस. मजा यायची ना? नाही म्हणजे आम्हाला नाही, तुलाच. कसलीच शुद्ध नाही ना, कसली शुद्ध ना कसलं भान. स्वतःच्याच मस्तीत जगायचं. हं, तुझं असं छान जग होतं, हो की नाही? पण ती नेत्रा आली आणि सगळी गडबड झाली. दारू सोडलीस तिच्यामुळे, पण सगळं जगणंच अवघड करून टाकलंस ना. काकूबाई झालीस. त्यापेक्षा ते आधीच जगणं बरं नव्हतं का? कसलीच शुद्ध नसायची ते जगणं. मी तिला उत्तरही दिलं. या उलट नेत्रामुळेच मी शुद्धीत आले. हो, मी अशी कधीच नव्हते. तुझ्यामुळे मी व्यसनाच्या आहारी गेले. आणि माझ्या दारू सोडण्याबद्दल बोलशील ना, तर दारू सोडल्यामुळे मला चांगलाच फायदा झालाय. चित्त थाऱ्यावर आहे माझं. योग्य निर्णय घ्यायला लागले मी. तब्येत बघ माझी चांगली सुधारली. छान आयुष्य जगायला लागले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मनातली भीती गेली. आता मी कुणालाच नाही घाबरत. आणि माझं जाऊ दे ग, तू तुझं बघ ना. तू सुद्धा आता नशेतच आहेस. अहंकाराच्या नशेत जगतीस तू. आणि तुला काय वाटतं, आम्ही सगळे तुला घाबरतो, तुझी दहशत आहे? तसं अजिबात नाही आहे. या उलट ना, तू तुझ्या अहंकाराच्या नशेतून बाहेर ये आणि लोटांगण घाल नेत्रासमोर. बघ तुला माफ करेल का. पण जाता जाता ती जे काही बोलली आहे ना, त्यामुळे मी थोडी कन्फ्यूज झाले. काय ग नेत्रा तुमचे रोज क्लास घेते का? विरोचकाशी कसं बोलायचं, त्याच्याशी कसं वागायचं, एकदम तयारीनिशी येतात सगळे. नशीब लक्षात आलंय तुझ्या.
आता आम्ही सगळ्यासाठीच तयार आहोत. बर, नेत्राने शिकवलेलं सगळं बोलून झालं असेल तर एक गोष्ट लक्षात घे. तुम्ही हे सगळं जे करताय ना, त्या पाठी काय आहे? विरोचकाबद्दलची भीती. तुम्ही कितीही काहीही केलं तरीही विरोचकाची भीती तुमच्या मनातून जाणार नाही. मी ती जाऊ देणार नाही. माझी भीती, माझी दहशत कायम असणार. ती तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करते, बाकी काही नाही. आज ती जे काही बोलली आहे ना, त्याचा अर्थ असा होतो की तिला माझं काहीतरी करायचंय. तर मी आत्ता इथे तुला घाबरवायला आलेच नव्हते. मी इथे तुला एक गोष्ट सांगायला आले होते. सल्ला म्हणावं तर प्रेमाचा सल्ला. तर तो प्रेमाचा सल्ला असा आहे की पूर्वीसारखी मनसोक्त दारू पिऊन घे, छान छान खाऊन घे, जे जे हवंय ते खाऊन घे, मज्जा कर, आयुष्य एन्जॉय कर, मस्त धुंद होऊन जग. उद्याचा दिवस कोणी पाहिलाय? आजचा क्षण महत्वाचा, तो व्यवस्थित जगून घे मनसोक्त. काकू, तू टेन्शन नको घेऊस. आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. आधी मग ती असं का म्हणाली? तिला माझं काहीतरी करायचंय. ती खरंच माझं काही करणार आहे का? काकू, ती आपल्याला घाबरवण्यासाठी, कन्फ्युजन वाढवण्यासाठी बोलतीये सगळं. गेले काही दिवस तिचं हेच चालू आहे. आज याला मारेन, उद्या त्याला मारेन. नाही साहेब, तरी मला असं वाटतं आपण सावध राहायला हवं. साहेब, मला असं वाटतं की हा तिचा डाव आहे. म्हणजे सगळ्यांचं लक्ष केतकी काकूंकडे वळवायचं आणि दुसऱ्याच कोणावर तरी हल्ला करायचा. तसंही असू शकतं. साहेब, आपण सावध राहायला हवं. केतकी काकू, आम्ही आहोत तुमच्या बरोबर. हा, काळजी नका करू, पण स्वतःला जपा. साहेब, आपण आपल्या घरात कोणालाही काही होऊ द्यायचं नाही. नेत्रा, काही होणार नाहीये कोणाला. काय, मी तेजसला सगळं एक्सप्लेन केलंय. तो फाल्गुनीला रूमच्या बाहेर पडू देणार नाही. तन्मय सुद्धा सेफ आहे. बाबा अलर्ट असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यात कम्युनिकेशन खूप चांगलं आहे. त्यामुळे कोणाला काही वाटलं तरी लगेच कळवा एकमेकांना. हो काकू, काही जरी संशयास्पद वाटलं ना तर लगेच आम्हाला कळवा. चला, केतकीच्या बाथरूमची खिडकी उघडून ठेवली. आता अस्तिकाला रान मोकळं. अगं पण तू बेडरूमच्या बाहेर का आलीस? तेजसने कसं काय सोडलं तुला? काकूमा, आता मी त्या जोकरला घाबरणार नाही. विरोचक नाही, जोकर छे ते जोकर. मी तेजसला पण बोललो, मी नाही घाबरणार आता. ओके, तू इतकं लाईटली घेऊ नकोस. परवा तिने काय केलं विसरलीस का? काकूमा, तो जोकर माझ्या समोर येईल ना, तो मी इतकं जोरजोरात असणार ना, जोकरचा कॉन्फिडन्स डाऊन करेन मी. बघा, नेत्रा सुद्धा आहे वाटतं यांच्यासोबत. त्याशिवाय एवढी मजल जायची नाही. बाहेर जाऊनच बघते आता. ऍक्च्युली मी काय आली माहितीये, मला ना तुम्हाला एक सिक्रेट सांगायचंय. सिक्रेट? कसलं सिक्रेट? काकूमा, हे सिक्रेट सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल विरोचकाला मी जोकर का बोलले. पण हा काकूमा, आधी प्रॉमिस करा, सिक्रेट कोईने बोलवाना नथी. कोईने बोलवाना नथी, प्रॉमिस. काकूमा, ती अस्तिका आहे ना, ती अद्वैत बाईची ना भेटली.
काय? अद्वैत भाईजी आणि नेत्राने अस्तिकाला उल्लू बनवलंय. आणि हा विरोचकाला माहिती नाहीये की अस्तिका अद्वैत भाईजीला भेटली. ठाकुमा, आता अस्तिकाकडून विरोचकाचा सगळा प्लॅन आपल्याला कळेल. मस्त ना? हो पण एक मिनिट तुला हे सगळं कसं कळलं? तेजसने सांगितलं मला. पण हा, तुम्ही कोईने बोलू नका, मी तुम्हाला सांगितलं. नाही सांगणार. काकुमा, अद्वैत भाईजी आणि नेत्राने काही मस्त प्लॅन बनवलाय ना. खरंच अस्तिका विरोचकाला कळू न देता अद्वैतला भेटली हे खरंच कमाल आहे. आता माझ्या पेटात शांती झाली. काकुमा, तुम्हाला माहितीये ना, माझ्या पेटात काही पण सिक्रेटच राहते नाही. म्हणून मी आले तुम्हाला बोलायला. आता मस्त झोप येणार. हो ना, मला सांगितलं बरं वाटतंय ना. आता प्लीज हे अजून कोणाला सांगू नकोस. हा, काकुमा, टेन्शन नको. मी जाते. बाय, गुड नाईट. गुड नाईट. पूर्वीसारखी मनसोक्त दारू पिऊन घे, छान छान खाऊन घे, जे जे हवंय ते खाऊन घे, मज्जा कर, आयुष्य एन्जॉय कर, मस्त धुंद होऊन जग. उद्याचा दिवस कोणी पाहिलाय? आजचा क्षण महत्वाचा, तो व्यवस्थित जगून घे. मनसोक्त. काय काय होतंय? काय होतंय? अगं आता नाही मारणार आहे मी तुला. आज नाही, उद्या. मी म्हटलं ना, उद्या काय होईल ते सांगता येत नाही. आज नाही मारणार आहे. जगून घे तू आजचा दिवस. मी वॉशरूम यूज करायला आले होते. आमच्या वॉशरूम मध्ये शेखर गेलाय ना, येतच नाहीये बाहेर. म्हणून रिलॅक्स. गुड नाईट. ही आत होती म्हणजे हिने माझं आणि फाल्गुनीचं बोलणं ऐकलं. बघूयात, आपण विचार करूयात यावर. खारेकर, नेत्रा, मला कॉल घ्यावा लागला, अर्जंट आहे. हा गारे. नेत्रा, नेत्रा, काय काय मला झालं? बोलायचंय. तुम्ही व्हा पुढे, मी आहे. काय झालं, बोला ना. अस्तिका, 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 खाली ये. त्याचं नव्हतं करून टाकलंय. अस्तिका, काय झालं? नेत्रा, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय.
काय झालंय काय? मी आणि फाल्गुनी माझ्या बेडरूममध्ये गेलो, आम्ही बोलत होतो आणि ती अस्तिका आहे ना, ती अद्वैत बाईची ना भेटली. अद्वैत बाईजी आणि नेत्राने अस्तिकाला उल्लू बनवलंय. विरोचकाला माहिती नाहीये की अस्तिका अद्वैत भाईजीला भेटली. ठाकुमा, आता अस्तिकाकडून विरोचकाचा सगळा प्लॅन आपल्याला कळेल. बाकी सगळे डिटेल्स मी चेक केलेत कार्यकर. डिझाईन मध्ये काही चेंजेस असतील तर तुम्हाला सकाळपर्यंत कळवतो. हा ठीक आहे, मेल करेन तुम्हाला. अस्तिका कार्यकर मी करतो तुम्हाला फोन. नेत्रा, मला खात्री आहे रुपालीने सगळं ऐकलंय. मूर्खपणा करू नकोस हा. परत ये. अस्तिका, अस्तिका, बरं झालं तू आलीस. मला भेटायचंच होतं तुला. आपण बोलूयात, पण इथे नको. इथे नेत्रा येईल किंवा तो विरोचक सुद्धा कधी येऊ शकतो. आपण स्टोर रूम मध्ये बोलूयात. तू जाऊन थांब तिथे, मी आलोच. सॉरी आणि थँक्यू. तू अशी न बोलवता आलीस. तू जाऊन थांब, मी आलोच.